त्याचप्रमाणे आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या महिला जिल्हा संघटक सन्माननीय जान्हवीताई सावंत, शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय हरी खोबरेकर, काँग्रेसचे तालुक्यात काढली. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपल्याला फार मोठ्या प्रमाणात एक सहकार्य केलं आणि त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपण हे दहशतीचा नायनाट आपण त्या ठिकाणी करू शकलो. आणि त्याच्यानंतर विभागातील सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज खऱ्या अर्थाने गेल्या 5 वर्षात घडलेल्या घडामोडींचा लेखाजोखा घडलेल्या घडामोडींमध्ये जे काही घडलंय, ज्या लोकांनी आपल्याला मदत केली, ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं या कोरोनाच्या काळात, वादळाच्या काळात आपल्याला ज्या गोष्टी आपुलकीने मदत केली, आपल्या पाठीशी राहिली, अशा लोकांना आज या ठिकाणी आपल्याला निवडणुकीमध्ये निवडून आणायचे आहे. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला यात्रा गावातील किंवा या विभागातील पंचक्रोशीतील लोकांना सांगेल, सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम, गॅसचं युनिट त्या ठिकाणी आपल्याला सिलेंडर लागत होते, त्याचं युनिट बसून तात्काळ त्या ठिकाणी रुग्णांना सेवा देण्याचं काम, स्वतःच्या खर्चाने लोकांना त्या ठिकाणी सुविधा पुरवण्याचं काम. आणि वादळ काळात तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगेन, या ठिकाणी काल आपल्याकडे फुकट आहे, पण 400 रुपयाचा गॅस 1200 रुपयाने करायचा आणि सिलेंडर फुकट वापरून करायचं आहे. एवढं 10-12 कार्ड आपण काढली, आभा कार्ड, साभा कार्ड, अनेक कार्ड आली. कुठल्या कार्डाच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सवलती मिळाल्या, तिथे उपस्थित असलेल्या एका तरी माणसाने सांगावे की या कार्डाच्यामुळे मला ही सवलत मिळाली. खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगेन, गुजराती मारवाडी लोक ज्या प्रकारे धंदा व्यवसाय करतायत, आपल्याला या ठिकाणी सिलेंडर देण्यात आले. तुम्हाला सांगतो, जे सिलेंडर आपल्याला देणार त्याला सांगतो या देशात पातळीवर काय चाललंय, राज्य पातळीवर काय चाललंय. आज बघितल्यानंतर आम्ही गावागावात फिरतो, लोक म्हणतात यांना आम्ही मतच देणार नाही. तर आम्ही म्हटलं खोला जाऊन विचारलं लोकांना की हे लोक असं का बोलतात. तर खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, लोक आज टीव्ही बघत असतात. आज चुकीची राजकारण, खूप राजकारण आचऱ्याच्या ठिकाणी आचऱ्या पंचक्रोशीत आहे. पण या ठिकाणी शिवीगाळ करणारे नेते, सगळे घेऊन शिवीगाळ करणारे नेते तुम्ही कधी बघितलात का? आज नेत्यांना नकोच्या खालच्या दराच्या शिव्या या ठिकाणी व्यासपीठावर उभं राहून सुपुत्र जे निवडणुकीत उभे राहिले त्यांची मुलं देत आहेत. अशा पद्धतीचं राजकारण, अशा पद्धतीचं काम. आज काही त्यांचा एक सुपुत्र सगळ्यांना धमकी देतोय की उद्या 4 जूनला जर मतदान झालं नाही तर सरपंच आणि सगळ्या ग्रामस्थांची किंवा जे लोक आमच्याकडनं आर्थिक घेतील आणि काम करतील त्यांना आम्ही बघून घेईल अशी धमकी देत आहेत. अशा पद्धतीचं राजकारण या आपल्या भागात चालू आहे. तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो, हा देशात लोकांना या ठिकाणी ईडी सगळं जिल्हापरिषद माजी अध्यक्ष संग्राम दुर्गावकर, मंदार केडी, भाई कासवकर, बाबा आंधळे, उदय दुखंडे आणि तालुका प्रमुख सन्मानी हरी खोबरेकर, सर्व विचारावरील सर्व नेते मंडळी, महिला आणि सर्व शिवसैनिकांनो, पत्रकारांनो, या ठिकाणी काही मिनिटांमध्ये विचार व्यक्त करणार आहे. उशिरा सुरू होते. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला काही निर्णायक या ठिकाणी पुढे जायचे आहे. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी विचार मंथन करतोय. तुम्हाला मी एक सांगेन की पुढचं जे राजकारण आहे ते सर्व राजकारण महाविकास आघाडीच्या भोवती असणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा मात्र उद्धव ठाकरे होणार आहेत, हे सगळ्यांना लक्षात ठेवा. आपण सर्वांनी ही निवडणूक अशी साधी घेऊ नका. भविष्यातलं राजकारण जावं, राजकारण या मोठी होणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे महाविकास आघाडी सत्तेमध्ये असणार आहे. आपले सर्वांचे 2,000 रुपये काय करतात. लक्षात ठेवा, एका मताची किंमत ही वडापावचा आमदार वैभव राज आपले पालकमंत्री असणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी त्या बँकेला काम करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिसरी निवडणूक विनायक राऊत साहेब ही तिसरी निवडणूक जिंकत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत 3 वेळा जिंकलेली व्यक्ती नेहमी मंत्री होते. महाविकास महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेले नेते आहेत, याचा विचार मंथन करा. आज महाराष्ट्रामध्ये सत्ता नाही, आमदार गेले, खासदार काय गेले, दबाव गेले, तरी सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांच्या 6 लाखोच्या सभा होत आहेत. यातून आपण लक्षात ठेवायला पाहिजे.
पाहिजे की 1200 ग्रामसेवक मिळताना दिसणार आहे. फक्त 5 ते 6 खासदार आहेत आपल्याकडे. ठाकरे 2 असताना 12 वर्ष उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख होते, ही सगळ्या लक्षात ठेवा. त्यामुळे खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे, यापुढे आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी बहुजन समाजासाठी काही चांगल्या गोष्टी त्यातून मी काम करतो. आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये सावरफुले आंबेडकर विचाराचा जो वारसा आहे तो पुढे जातो. डॉक्टर भालचंद्र मुंडेकर त्यांचा मी भाषा आहे, त्यांनी सुद्धा मला 2,000 रुपये कायदा करतात. लक्षात ठेवा, एका मताची किंमत ही वडापाव. शिवसेना इंडिया आघाडीची धुरा सांभाळतोय ते सन्माननीय शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करू. आज युवा नेतृत्व सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांना अभिवादन करू. आज व्यासपीठावरील यांच्या प्रचारार्थ आज आपण या ठिकाणी सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालो. आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले उपनेते गौरीशंकर खोत साहेब, साहेब आगे बढ़ो. या ठिकाणी आपल्या सर्वसामान्यांचे खासदार आणि पुन्हा एकदा ज्यांना संसदेमध्ये पाठवण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत ते आपले सर्वांचे लाडके खासदार विनायकजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तुम्ही आता आमदार साहेब होतील, हे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहात. आम्हाला या ठिकाणी कुठली भाड्याचे माझे बरोबर लागत नाही. कार्यकर्ते असतील, या ठिकाणी आपचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, इतर घटक पक्षांचे कार्यकर्ते असतील, हे तुम्हाला विजय करण्यासाठी या ठिकाणी कंबर कसून या ठिकाणी उपस्थित आहे. कारण या विरोधक मंत्री या नेटवर्कची प्रॉब्लेम सोडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हा खासदार विनायकजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून झालं. आज शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे अनेकांचे प्रश्न असतील, हे मार्गी लावण्याचं काम आज खासदार साहेबांच्या माध्यमातून झालं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आज वक्ते खूप आहेत, त्यामुळे जास्त काही बोलणार नाही. परंतु अनेक जण आश्वासनं देतात. आज तोंडोबळीचा बंधारा 10 दिवसामध्ये 10 कोटी झालेत का? 10 दिवसामध्ये 10 कोटी आलेत का? एकही दगड या ठिकाणी त्या तोंडोबळीमध्ये पडला नाही. आज या जिल्ह्याचे पालकमंत्री आता इलेक्शनच्या वेळी सिंदरमध्ये नारळ फोडला. ज्या कामाची वर पडत झाली नाही ते पालकमंत्री या ठिकाणी नारळ फोडून जातात आणि अद्यापही या कामात ते काम सुरू होत नाही. आज या जिल्ह्याचे पालकमंत्री रोहित चव्हाण साहेब आहेत. आज तोंडोबळीच्या लोकांना, आज 5 दिवसाच्या लोकांना त्या ठिकाणी रस्त्यासाठी भाई आंदोलन करावं लागतं. या ठिकाणी या 1.5 वर्ष संपर्क प्रमुख अरुणाई दुधवडकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी तालुक्याच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आज ही सर्व कामं आपण केली, परंतु या ठिकाणी एकीकडे हिंदुत्व सांगायचं, कोणी हिंदुत्व सांगायचं, शिवसेना हिंदुत्व आम्हाला त्यांनी शिकवायचं. अरे शिवसेनेचं हिंदुत्व हे सर्वांना एकसाथ घेऊन चालायचं आहे. सर्व धर्मांना एकत्रित घेऊन चालण्याचं काम बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय. बाळासाहेबांची शिकवण तुम्ही आम्हाला शिकवू नका. आणि या विभागातील अनेक पदाधिकारी ज्या शक्तीने काम करतायत त्याच शक्तीने येणाऱ्या काळामध्ये काम करतील. आज करून काय करायचं आहे? जिंकायचं आहे की नाही? जिंकायचं आहे. आपण जिंकणारच आहोत, परंतु खासदार विनायकजी राऊत साहेब यांचं बहुमताने विजय करायचा आहे. आपला बहुमताचा विजयाचा आकडा पार झालेला आहे पाहिजे, परंतु आताची जी धडपड आहे ही आपली धडपड या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्राचे जे मंत्री आहेत लेडी कामगार म्हटल्यानंतर शरदचंद्र पवार साहेबांनी 1991 मध्ये डिसिजन गेलेला आहे. मुंबई शहर विकास नियंत्रण कक्ष कायदा 1991चा आहे. महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो. आदरणीय व्यासपीठ ही जी लढाई आहे, हे जे निवडणूक आहे ही राष्ट्रहिताची आहे
आणि लोकशाहीची आहे. या निवडणुकीमध्ये जे काही देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे घडणार आहे, आपल्याला मी सांगू इच्छितो की 16 नोव्हेंबर 1995चा जो कायदा आहे, आज आपण या ठिकाणी जमलेलो असताना व्यासपीठावर आपल्या पक्षाचे सुसंस्कृत, मी मुद्दामून सुसंस्कृत म्हणून शब्द वापरतोय, सुसंस्कृत जे लोकांच्या मध्ये सतत असणारे आपले उमेदवार, ज्यांची निशाणी मशाल आहे, ते आपले खासदार, प्रिय कार्यसम्राट आमदार सन्माननीय वैभवजी नाईक साहेब, सन्माननीय संपूर्ण व्यासपीठ, आपण या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आप पक्षाचे पदाधिकारी, आज आपल्याला ही निवडणूक जी आहे, हे गेल्या अनेक निवडणुकींच्या पेक्षा ही वेगळ्या प्रकारची निवडणूक आहे. ही कारण वेगळ्या प्रकारची निवडणूक अशासाठी आहे की ही निवडणूक कोण्या एका संघटनेची, कोण्या एका पक्षाची किंवा खासदार विनायक राऊत साहेबांची निवडणूक नाहीये. तर ही निवडणूक तुम्हा आम्हा सर्वांच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. कारण आज जे सरकार या देशामध्ये कार्यरत आहे, भारतीय जनता पार्टीचं, हे जवळजवळ सर्वसामान्यांचं अस्तित्वच पुसून टाकण्याच्या मनस्थितीत आहे. आणि हे फक्त भारत सरकार धनधान्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं हे सरकार कार्यरत आहे. कारण जर बघितलं आपण की 2 किलो आलेली आहे, आज आपल्या व्हॉट्सअपवर किंवा मोबाईलवर सगळं काही येत आहे, इलेक्ट्रॉनिक बॉन्ड असतील किंवा इतर काही असतील. मी तुमच्या जिव्हाळ्याचे प्रश्न घेणार, तुमच्या घरातले, तुमच्या रोजच्या जीवनाचे प्रश्न घेणार आहे. आपल्याला वाटतं की आपल्याला धान्य फुकट देतात, हे यांच्या घरातले देत नाही. आता मी आपल्या बरोबरमध्ये देतो तो देत नाही. हा अन्न सुरक्षा कायदा, अन्न सुरक्षा विधेयक 2014 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पास केलं. त्यावेळेला उत्पादन झालेलं विक्रमी धान्याचं उत्पादन झालं होतं. ते अन्नधान्य खराब होऊ नये, त्या धान्यावर माझ्या जनतेचा अधिकार आहे हा विचार करून ते धान्य तुम्हाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही योजना आपल्यासाठी चांगली आहे हे जेव्हा मोदी सरकारच्या लक्षात आलं, भारत सरकार म्हणत नाही, कारण ते स्वतःच मोदी सरकार म्हणतात, त्या मोदी सरकारच्या जेव्हा लक्षात आलं तर ती योजना चालू राहिली. शेतकरी सन्मानसारखी योजना आहे. तुम्हाला जेव्हा 2000 रुपये देतात तेव्हा मला सांगा, 700 रुपयाचं खत 1400 रुपये करतात, बियाणांचे भाव वाढवून ठेवतात, मजुरीचे रेट वाढवतात. आपण जे काही शेतामध्ये आज यांत्रिकीकरण करतो ते यांत्रिकीकरणामध्ये लागणाऱ्या डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढवतात आणि त्याचबरोबर यंत्रांचे भाव वाढवून ठेवतात आणि आपल्याला अक्षरशः 2000 रुपये आणखी लाचारी करतात. म्हणजे शेतकरी विमा कोणाचा फायदा झाला हा तो वेगळाच मुद्दा आहे, पण शेतकरी सन्मानमध्ये 2000 द्यायचे आणि वर्षाला तुमच्याकडे लुटायचे. एका बाजूला बघा 400 सिलेंडर जेव्हा ते 1100ला देतात, म्हणजे महिन्याला 600 रुपये खातात आणि वर्षाला 7200 रुपये तुमच्याच खिशातले देतात आणि 5 किलो धान्य देतात. 5 किलो धान्य एकतरी कुटुंबाला महिन्याभर पुरतं का? तर ते पुरत नाही. दुसरं तुम्हाला सांगायचंय, टीआरपीच्या बाबतीत मी आणखी सांगेल की त्यांचं जे मानधन होतं ते दुप्पट केलं. बऱ्याच वेळेला बचत गट म्हणतात आमचं मानधन दुप्पट झालं, तर तो निर्णय सुद्धा आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात झाला. त्याची अंमलबजावणी नंतर ज्यांना करावी लागली. आणि जर टीआरपीचं मानधन वाढवले, मला सांगा तुमच्या घरातली बेरोजगार मुले, त्यांच्या रोजगारीचा प्रश्न यांनी सोडवला काय? आज 83% युवक बेरोजगार आहेत. 30 लाख नोकऱ्या सरकारी आज उत्तमे तिथे पदं नवीनसाठी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरची आमचे पालकमंत्री माजी दीपक केसरकर दहशतवाद म्हणून 2014ला निवडून आले आणि ज्या दहशतवाद्यावर त्यांनी म्हटलं हेच नारायण राणेने आजच्या नीतीमधून दिसतं. ज्या नारायण राणेच्या मुलाने दीपक केसरकरांना म्हटलं होतं की मला माझ्या गाडीचा ड्रायव्हर घेऊन त्याच नारायण राणेच्या गळ्यात हार घेतले जात आहे. त्यामुळे स्वतःच्या नात्याचं राजकारण करणाऱ्यांना आता हद्दपार करायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगते, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घोषणा केली म्हणजे अबकी बार भाजपा तडीपार, त्या पद्धतीने आपण त्यांना तडीपार करायचे आणि ना तडीपार केला तर आज आमच्या देशाला भीक लागायची वेळ आणून पडलेली आहे. आज आपला देश अत्यंत प्रज्ञात बुडालेला आहे. प्रत्येकाच्या रोजगार देखील आणि या सगळ्यांचा फायदा असेल भाकरी करताच वेळ आलेली आहे. आपल्याला करू नये हा विचार करा. आणि पुन्हा एकदा आपले खासदार आदरणीय विनायक राऊत यांनी 15-10 वर्षात जे काही चांगले काम केलेले आज तुमच्या प्रत्येकाच्या लग्नापर्यंत येत आहे आणि यांच्याकडे काय चालू आहे ते ऑफिसमध्ये बसणार
एखाद्या हॉलमध्ये बसणार आणि ह्या विभागाला बोलवणार, त्या विभागाला बोलवून तुम्हाला बाहेरपर्यंत आणणार. आज साहेबांनी जवळजवळ 110 खळा जवळ घेतला. तुमच्या अंगणात तुमच्यापर्यंत पोहोचले, तुमची सुख दुःख जाणून घेतली. तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचणारा माणूस हा कधी तुमची सुख दुःख जाणून घेऊ शकतो. तुम्हाला आपल्यापर्यंत बोलवणारा माणूस कधी तुमची सुख दुःख जाणून घेऊ शकत नाही. या सगळ्याचा विचार करा. फार वेळ जमणार नाही, पण बऱ्याच जणांना बोलत आहे. आमचे पालकमंत्री माजी दीपक केसरकर दहशतवाद म्हणून 2014 निवडून आले आणि ज्या दहशतवाद्यावर त्यांनी म्हटलं हेच नारायण राणेने आता नीतीमधून फिरतोय. ज्या नारायण राणेच्या मुलांनी दीपक केसरकरांना म्हटलं होतं की मला माझ्या बाजूचा ड्रायव्हर घेऊन त्याच नारायण राणेच्या गळ्यात हार घेतले जातो. त्यामुळे स्वतःच्या नात्याचं राजकारण करणाऱ्यांना आता हद्दपार करायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगते, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घोषणा केली म्हणजे अब की बार भाजपा तडीपार, त्या पद्धतीने आपण त्यांना तडीपार करायचे. आणि ना तडीपार केला तर आज आमच्या देशाला भीक लागायची वेळ आम्ही ठेवलेली आहे. आज आपला देश अत्यंत कर्जात बुडालेला आहे. प्रत्येकाच्या डोक्यावर 1 लाख 60,000 कर्ज आहे. आणि या सगळ्याचा फायदा असेल नोकरी करताची वेळ आलेली आहे. आपल्याला ते करू नये हा विचार करा. आणि पुन्हा एकदा आपले खासदार आदरणीय विनायक राऊते यांनी 15-10 वर्षात जे काही चांगले काम केलेले आज तुमच्या प्रत्येकाच्या लोकांपर्यंत येत आहे. आणि यांच्याकडे काय चालू आहे ते ऑफिसमध्ये बसणार, एखाद्या हॉलमध्ये बसणार आणि ह्या विभागाला बोलवणार, त्या विभागाला बोलवून तुम्हाला बाहेरपर्यंत आणणार. आज साहेबांनी जवळजवळ 110 खळा जवळ घेतला. तुमच्या अंगणात तुमच्यापर्यंत पोहोचले, तुमची सुख दुःख जाणून घेतली. तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचणारा माणूस हा कधी तुमची सुख दुःख जाणून घेऊ शकतो. तुम्हाला आपल्यापर्यंत बोलवणारा माणूस कधी तुमची सुख दुःख जाणून घेऊ शकत नाही. या सगळ्याचा विचार करा. फार वेळ जमणार नाही, पण बऱ्याच जणांना बोलत आहे. त्या ठिकाणी लोकांच्या गाठाभेटी घेत आहेत आणि जनतेचा प्रेम, जनतेचा आशीर्वाद हा त्या निमित्ताने त्याला मिळतो. सर्व खासदार विनायक राऊत हे 2 वेळा आपल्या आशीर्वादानं पहिल्यांदा 1.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून आले, दुसऱ्यांदा 2.25 लाखांनी आले आणि आता तिसऱ्यावेळी 2.5 लाखाच्या मताधिक्याने या भागामधून खासदार विनायक राऊत त्या ठिकाणी निवडून येणार आहे. तर आज अनेक प्रश्न आपल्या समोर आहे. म्हणजे महागाई एवढी टोकाला गेलेली आहे, भ्रष्टाचार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्या ठिकाणी सगळी हुकुमशाही आहे आणि या सगळ्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचा गरज खऱ्या अर्थाने देशाच्या जनतेने सुरुवात केलेली आहे. मागच्या वर्षामध्ये 10 वर्षामध्ये ते भारत निर्माण झालेला आहे आणि येणाऱ्या या सगळ्या 4 जूनला या देशामध्ये परिवर्तन होऊन या देशामध्ये इंडियाचं सरकार या देशामध्ये येणार आहे. आणि हे होत असताना आपले खासदार हे पुन्हा त्यांनी 3ऱ्यांदा खासदार होऊन या देशाचे केंद्रीय मंत्री म्हणून या मतदारसंघामध्ये येणार आहेत. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला प्रामाणिक प्रयत्न खऱ्या अर्थानं करणे गरजेचं आहे. खरं तर मी जास्त वेळ बोलणार नाही, तर अनेक नेत्या प्रगतमध्ये जे आपल्या समोर उमेदवार आहेत, ज्यांना राजेंना उमेदवारी दिलेली आहे, तर गेली 30-35 वर्ष या सगळ्या 70 स्थानामध्ये या जिल्ह्यामध्ये ते आहेत, पण कुठलाही विकास त्या ठिकाणी होऊ शकलेला नाही. आणि म्हणून पुन्हा त्यांना निवडून देण्यासाठी संदर्भामध्ये त्या ठिकाणी आवाहन केलं जातं. पण मी आपल्याला सांगतो की कशा प्रकारचं चित्र आहे. लोक त्या ठिकाणी पूर्णपणे विरोधात आहेत. गेली 35 वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी लोकांना आघाडी या इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत यांना उमेदवारी महिन्याभरापूर्वी जाहीर झाली आहे. आणि त्यांच्या या आजच्या प्रचार सभेसाठी मदत मिळेल. विनायकजी राऊत साहेब, अरुणभाई दुधवडकर, गौरीशंकर खोत, संजयजी पालकर, जानवीताई सावंत, इंडिया आघाडीच्या मित्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक तामारेकर, मेघनाथ धुरी आणि व्यासपीठावर माझे सर्व सहकारी आणि यापासून सर्व माझे सहकारी आणि उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, खरं तर लोकसभेची निवडणूक ही देशाच्या दृष्टीने महत्वाची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये देशाचं भविष्य ठरणार आहे आणि हे ठरताना आपलं पद सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे. ही कुठली स्थानिक निवडणूक नाही, तर या निवडणुकीमध्ये आपण जे मत देणार आहोत ते देशाचं भविष्य ठरणारे आहे. आणि देशाचं भविष्य जर असलं तर आपलं एक भारताचं नागरिक म्हणून आपलं भविष्य या ठिकाणी ठरणार आहे. खरं तर निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे आहेत. आज खरं तर भर उन्हामध्ये आपण या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित असल्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. आज मोदी सरकार खरं तर आपण देशाचं स्वातंत्र्य झाल्यापासून गेले 75 वर्ष आपण बघतोय की देशाचं स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत सरकार म्हणून या ठिकाणी नाव दिलं होतं आणि देशाचं स्वातंत्र्य या ठिकाणी इकडे जातं त्यांच्यावर फिरत आहे.
आज खरं तर जे जे पक्ष त्यांच्यावर फिरत आहेत त्यांना माझा एकच सवाल आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये खरं तर उद्योगमंत्री राज्याचे असताना आज राणेंचा पराभव या लोकांनीच केला होता. आज केंद्राचे उद्योगमंत्री आहेत. आज हेच लोक खासदारांच्या रूपाने त्यांचा पुन्हा एकदा उद्योगमंत्री असताना केंद्राचा पराभव करतील याचा विश्वास केला आहे. खरं तर अनेक वेळा राणे आरोप करतात की या जिल्ह्याचा मला विकास करायचा, पण काही लोकांचा विकासाला विरोध असतो. आज सीओट सारखा प्रकल्प आहे, या प्रकल्पाला कोणता विरोध आहे ते सगळे सांगतात की विनायक गावकर आणि वैभव नाईकामुळे सीओट प्रकल्प केला. खरं तर सीओट प्रकल्पाला आमचा कोणताही विरोध नव्हता, परंतु जमीन बळकवण्याचा विरोध, जमीन बळकवत जे होते त्याला मात्र आमचा विरोध आहे आणि तो विरोध यापुढे सुद्धा राहील. आपल्याला माहिती की सीओटच्या नावाने हजारो एकर जमीन या ठिकाणी घेण्यात आली. हजारो यासाठीच गाव आठवडा असू दे, तोंडोली असू दे, सिंदर असू दे, सगळी गाव सिंदर असू दे, सगळी बांधवडे असू दे, सगळी गाव शेतकरी आता अधिग्रहण करण्याची नोटीस आणली. फक्त निवडणुकीमुळे आम्ही आवाज उठवल्यामुळे ती नोटीस थांबली आहे आणि त्यामुळे ही भूमी आहे, ह्या भूमीमध्ये पर्यावरणला विरोध असणार आहे. खरं तर आपण म्हणतात की चांगले प्रकल्प सगळे गुजरातला येत आहेत. आज वर्ल्ड कपची मॅच सुद्धा गुजरातला दिली. चांगले जे प्रकल्प आहेत ऑप्शन सारखा जो लोकांना रोजगार देणारा प्रकल्प गुजरातला दिला, डायमंड मार्केट गुजरातला दिलं आहे. सगळे प्रकल्प गुजरातला देण्याचं काम आज मोदी फक्त आपल्या गुजरातच्या थोडीपर्यंत बघतायत, त्याला आमचा विरोध आहे. उद्योगींचा त्या गोष्टीसाठी खरं तर उद्योगीला मुख्यमंत्री म्हणून काय काढलं आणि तसं ते चांगलं काम केलं नव्हतं. कोरोनामध्ये चांगले या ठिकाणी लोकांची काळजी घेतली होती. आज उद्योगींना सातत्याने त्रास देण्याचं मुख्यमंत्री असताना काम केलं. आज जीएसटीच्या जवळ आम्ही उद्योगी मुख्यमंत्र्यांच्या 40,000 कोटी रुपये थांबवले होते, परंतु आता आपण बघित असतात की ह्यांना उद्योगीला काढायचं कारण एकच होतं. अरविंद केजरीवाल हे सध्या जेलमध्ये आहे. त्यानुसारच्या हुकुमशाहीकडे जेल नेऊन पाहणाऱ्या भाजपा सरकारने अर्थात मोदी सरकारने एका छोट्या केसमध्ये त्यांना जेलमध्ये जामण्याचं काम केलं आहे. काय गुन्हा केला असेल या माणसाने माहिती आहे तुम्हाला? दिल्लीमध्ये प्रायव्हेट स्कूलमधून आपले विद्यार्थी काढून सरकारी शाळांमध्ये घालण्याची परिस्थिती ज्या माणसाने निर्माण केली, सरकारी शाळांचा दर्जा ज्या माणसाने सुधारला, हा त्या माणसाचा गुन्हा आहे. प्रत्येक मोहल्ल्यामध्ये शासकीय क्लिनिक उभं केलं आणि आरोग्य यंत्रणा दिल्लीमध्ये अत्यंत सुदृढ बनवली, हा अरविंद केजरीवाल यांचा गुन्हा आहे. दिल्ली सरकारची चावी ज्या केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे, अशा ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण करणं आणि तरुणांच्या हाताला एक नवीन चांगल्या संधी निर्माण करून देण्याचं काम त्या अरविंद केजरीवालने केलं, हा त्यांचा गुन्हा आहे. मित्र, आपल्या आजूबाजूला बघा, या देशामध्ये आज गेली 2.5 वर्ष केंद्रीय मंत्री म्हणून असलेले नारायण राणे साहेब आता आपल्यासमोर उमेदवार म्हणून उभे आहेत. एक वेळ वैभव नाईक साहेबांनी त्यांना घरात बसवलेलं आहे आणि दुसरी वेळ राऊत साहेबांच्या माध्यमातून या मतदारसंघातून त्यांना पुन्हा एका मुंबईला पाठवण्याची मोहीम आपण हातात घेतली. मित्रांनो, या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेमध्ये गेली 30 वर्ष सत्ता होती नारायण राणे यांनी. आपल्या आजूबाजूच्या जिल्हा परिषदेच्या शाळा जरा बघा, त्या शाळांची अवस्था बघा. काही महाराष्ट्र काही ऑनलाईन एक सर्वे चालू केला आहे. आता सर्वेच्या अनुषंगाने असं विचारलं जात आहे की आवडता उमेदवार कोण? रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातला राऊत साहेबांना पहिल्या दर्जाची पसंती मिळत आहे. आणि त्या ठिकाणी काही लोकांनी भाजपा आयटी सेलमधल्या काही लोकांनी असं म्हटलंय की कोकणामध्ये राणे साहेबांनी अत्यंत महत्वाचे प्रकल्प आणले, ते म्हणजे पडवेमधलं मेडिकल कॉलेज. मेडिकल कॉलेज कुणाचं? राणे साहेबांचं स्वतःचं. कणकवलीमधलं इंजिनिअरिंग कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज कुणाचं? राणे साहेबांचं स्वतःचं. कणकवलीमध्ये आणले पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, दर्जेदार शिक्षण व्यवस्था, खाजगी स्कूल आहे ज्या शाळेमध्ये आपल्याला प्रवेश घेण्यासाठी लाखो रुपयाची फी भरावी लागते. आणि त्याच कणकवलीमध्ये राणे साहेबांची सत्ता 30 वर्ष असलेल्या जिल्हा परिषदेच्या 5 शाळा आहेत. आज केव्हाही त्या इमर्जी पडते अशी अवस्था. आज खऱ्या अर्थाने किनारी भागातल्या लोकांनी विचार केला पाहिजे की मत्स्य संपदेवर आपली अर्थव्यवस्था या भागातली चालते. आसाममध्ये राजेसाहेब भाषण देत होते आणि ते भाषण मी अत्यंत शांतपणे ऐकलंय. त्या भाषणात ते असं म्हणतात की किनारी भागामध्ये उत्पादित होणारी मच्छी मालवणमध्ये आम्ही प्रोसेस करतो आणि या मालवणमधून किती विमानतळावरून ती जर्मनी, जपान, चायना या भागामध्ये एक्सपोर्ट करतो. किती विमानतळावरून एक्सपोर्ट करतो असं राजेसाहेबांचं म्हणणं आहे. इथे मच्छीमार बांधव मोठ्या प्रमाणात असतील. त्याला काय पाहिजे? त्याच्या मुलांसाठी शिक्षण पाहिजे. त्याला काय पाहिजे? तर त्यांचे जे वरिष्ठ नागरिक त्यांच्या आरोग्याची व्यवस्था पाहिजे.
आणि या चारही गोष्टी गेल्या 10 वर्षात मोदींकडून 0 रुपयाचं काम झालेलं आहे. महागाई कमी झाली असेल तर तुम्ही मला उचलून सांगावं महागाई कमी झाली आहे, कारण त्यांची घोषणा होती. बेरोजगारी कमी झाली असेल तर तुम्ही उचलून सांगावं बेरोजगारी कमी झाली आहे, त्यांची घोषणा होती. आरोग्याच्या बाबतीत सुधारणा झाली असेल तर तुम्ही सांगावं. ज्येष्ठ नागरिकांबाबत काहीतरी केलं असेल तर तुम्ही सांगावं. मोदीजी एकदा म्हणाले होते सुरुवातीला जेव्हा 14ची निवडणूक झाली, ज्याचा राजा व्यापारी त्याची प्रजा भिकारी. मला मान्य आहे मोदीजींच्या हे मत पूर्णपणे मला मान्य आहे आणि मोदीजींच्या या मताची मी सहमत आहे. नारायण राणेंच्या प्रजांमधून कुकर विकली जाते आणि ती आपण खरेदी करतो, बरोबर ना. नारायण राणेंचं जाणवलीचं टाटाचं शोरूम आहे, तिथं आपण टाटाची गाडी खरेदी करतो, बरोबर ना. पैसे आपले घेतले जातात. निजामगडचं हॉटेल आहे, त्याच्यात जेवण खातो, पैसे आपले जातात. मेडिकल कॉलेज प्रायव्हेट काढलंय, त्याच्यात आम्हाला तपासतात, पैसे आमच्याकडून घेतात. म्हणजे नारायण राणे कोण झाले व्यापारी ना. पण त्याचा राजा व्यापार कधी प्रजा आपल्याला भिकारी राहायचं आहे का. आपण काही विचार करायला पाहिजे. पोटायचं अगदी थेट डोंगरावर गावं असतात. 3,000-3,500 पक्षाच्या लोकांचा एवढा राग आला होता तो त्यांची भीती वाढली. त्यांच्या मुलांचं हायपर टेन्शन झालं. एक मुलगा खैसात करायला लागला, दुसरा मुलगा झोंडे फोडायला लागला. 13व्या लिस्टपर्यंत नारायण राणेंना लक्षात ठेवलं केंद्रातला मंत्री. 13व्या लिस्टपर्यंत या महाराष्ट्र राज्याचा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेला फोडणारा म्हणून त्याचा गौरव या भाजपाला आहे. काय त्याच्या केंद्रीय मंत्रीपदाची राखायची नाक पहिल्या नको, दुसऱ्यांदा नको, मग 13व्या त्यातला कशाला ही तर त्या आधीच कशाला जाहीर केलं, बंदरात टाकून जायचं ना. होतं की प्रमोद जठार तर त्याच्या डिपॉझिट वाचेल आणि म्हणून नारायण राणे हे भाजपाचे डिपॉझिट वाचवणारे लोकसभेचे उमेदवार आहेत. त्याच्या पलीकडे त्यांचं काय नाही. पण तरी सुद्धा एक मंत्री आहे, मोदी सरकारांच्या कारकिर्दीतला. पण मला एक प्रश्न नारायण राणेला या मीटिंगच्या माध्यमातून विचारायचे आहे. आणि MSMEचं स्पेलिंग घेता येतं की नाही मला माहिती नाही भावलो, म्हणून मी त्यांना शुद्ध मराठीमध्ये लसावी हा शब्द वापरतो त्यांच्या खात्याला. आपण गणितामध्ये लसावी शिकले ना, लसावी मसावी शिकलो की नाही. हा MSME सूक्ष्म मध्यम हे गडबडीत शब्द उच्चारायच्या पेक्षा लसावी म्हटलं की झालं. ह्या लसावी खात्याचं बजेट राहण्याचं आहे किती आहे हो. या देशाच्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये तुमच्या खात्याचा उल्लेख करून सांगितलेलं आहे की देशातल्या गोरगरीब जनतेला, सुशिक्षित बेरोजगारांना, उद्योजकांना किमान 75 लाखापासून 3 कोटी रुपयांचं कर्ज अर्थसहाय्य म्हणतात त्याला, या नारायण राणेंच्या खात्यामार्फत दिलं जातं. ह्याची माहिती राणेच्या तुम्हाला मिळाली का हो. तुमच्या पीने तुमच्या आजूबाजूला फिरणाऱ्या हौसा गावच्या त्यांनी सांगितलं का. नसेल तर देशाच्या अर्थमंत्र्यांचं भाषण तर वाचा. हे भाषण माझ्या पुढ्यात आहे, हे भाषण माझ्या हातात आहे. हे लोकसभेमध्ये माननीय अर्थमंत्र्यांनी केलेलं भाषण, त्याच्यामध्ये ते लिहिलेलं आहे 75 लाख ते 3 कोटी विदाउट गॅरंटी अर्थसहाय्य देण्याचा प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहे. साहेब हे तुमचं खातं या सिंधुदुर्ग, रत्नागिरी किंवा महाराष्ट्रामध्ये किती जणांना मिळाला या खात्याचा फायदा. उत्तर द्या. नाही देऊ शकणार सगळे, कारण MSME किंवा लसावी खात्याचे पहिले लाभार्थी खुद्द नारायण राणे साहेब. त्यांचा तो कणकवलीचा प्रहार नावाचं ते कार्यालय आहे ना, त्या कार्यालयामध्ये या खात्याच्या अंतर्गत फायर बोर्डचं ऑफिस चालू केलं आणि दर महिन्याला 1.5 ते 2 लाख भाडं हे लाभार्थी. आणि विनायक विचारतायत 10 वर्षात काय केलं.
अरे 39 वर्षामुळे मी कोकणात काम केलं. त्या 39 वर्षामध्ये जे काय तुम्ही केलं ना त्याच्या अनुषंगाने माझे प्रत्येक मीटिंग मध्ये मी आता नारायण राणेंना 5 प्रश्न विचारला. त्यांनी आपल्या डबलबारी व्हायचं ना आमने सामने नाही 2020 नाही त्याचा पारंपरिक त्यावेळेला बुवा गजराच्या नारायण राणेंनी जमलं उत्तर द्यावं. दुसऱ्याच्या गिल्लू पिल्लू आईमाई रावणारे तर बोलूच नाही पण बाकीचे पण सल्लागार असतील तर त्यांनी दिलं तरी हरकत नाही. या 39 वर्षामध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 9 जणांच्या हत्या झाल्या. बरोबर 9 जणांच्या हत्या झाल्या. त्याच्यामध्ये पहिली हत्या आमदार वैभव नाईक यांचे चुलते श्रीधर नाईक पासून शेवटची हत्या मंचेकर त्याच्यामध्ये आमचा रमेश गोवेकर आहे. अंकुश राणे त्याचा चुलत भाव आहे. या हत्या कोणी केल्या हे नारायण तुम्ही सांगा कारण तुम्ही मंत्री आहात केंद्रामध्ये. आम्ही असं म्हणत नाही तुमचा संबंध आहे पण मंत्री आहात तुम्ही भाजपाच्या मंत्रिमंडळातले केंद्रातले मंत्री आहात ना मग तुम्हाला सांगावंच लागेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातला रक्तरंजित राजकीय इतिहास तुमच्या कारकिर्दीमध्ये झाला त्याला जबाबदार कोण. 6 वर्षात काय नाही आम्ही केलं. आम्ही काही केलं नाही हे सांगायला मला अजिबात कमीपणा वाटत नाही कारण माझ्या वडिलांनी माझ्या आजोबांनी 2 एकर 20 गुंठे जी जागा ठेवलेली आहे ना आजही त्या जागेवर 1 इंच जरी वाढ झाली असेल तर नारायणाने तुमच्या असलेली सगळी पोलीस यंत्रणा लावा. सिंधुदुर्ग रत्नागिरी महाराष्ट्र आणि अख्खा देश शोधून काढा विनायक राऊतची प्रॉपर्टी. परवाच्या दिवसच्या तरुण भारतमध्ये छापून आलेले आहे. नारायण राणेची प्रॉपर्टी छापून येणार नाही. पत्रकार छापत होते पण त्यांनी हातापाय पडले छापू नका. अरे बापरे एवढी मोठी कंपनीची आधी किती जणांना डुबवलं किती जणांना बुडवलं. मग या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय का आणलं नाही. मुख्यमंत्री असताना सुद्धा ते तुम्ही तुमचं खाजगी वैद्यकीय महाविद्यालय का आणलं त्याचे उत्तर द्या. आणि विनायकराव वैभव नाईक यांनी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून हे वैद्यकीय महाविद्यालय ज्या वेळेला आणायला गेलो त्यावेळेला नारायणराव तुमच्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाला त्याचा अडथळा होतोय म्हणून दिल्लीमध्ये मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसून आमच्या त्या वैद्यकीय महाविद्यालयाला दिल्लीची एनओसी मिळवायला 4 महिने तरी दिल्लीवाल्यांनी एनओसी दिले नाही. 4 महिने अखेरीस आमच्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना फोन केला. एक केंद्रीय आरोग्य मंत्री मला खासगीत म्हणाले विनायकजी किसी को बताना नहीं लेकिन मैं आपका रिस्पेक्ट करता हूँ. आप एक श्रेष्ठ सांसद है लेकिन आपको मालूम है आपके जिले में क्या चल रहा है और कौन इसको रुका रहा है. एक केंद्रीय मंत्र्यांचे फोन माझ्याकडे ज्यावेळेला मी ऐकले दुसऱ्या दिवशी गगाने संसदेचं अधिवेशन चालू होतं. त्या अधिवेशनामागचा संधी साधली आणि सिंधुदुर्ग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा प्रश्न देशाच्या संसदेमध्ये मांडला. 18 मिनिटं मांडला आणि नरेंद्र मोदी साहेबांना एकच प्रश्न विचारला तुम्ही गरिबांचे कैवारी गरिबांच्या हितासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या त्या जिल्ह्यामध्ये तिथलं सरकार उद्धवजी ठाकरेंचं सरकार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणतंय डॉक्टरांची निर्मिती करण्यासाठी तुमचेच एक मंत्री तुमचे अधिकारी ह्या वैद्यकीय महाविद्यालयाला एनएमसीची परवानगी द्यायला 4 महिने का लावतात. हा प्रश्न ज्यावेळेला आदरणीय पंतप्रधान महोदयांना मी संसदेमध्ये विचारला ना त्यावेळेला मला सांगायला अभिमान वाटतो कारण तुझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून निर्माण झालेली लोकशाही संसद त्या संसदेमध्ये देशातले फक्त 543 खासदार बसतात.
त्याच्यातलं एक मी आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आमच्या पुतणे 18 मिनिटाच्या भाषणाचा परिणाम असा झाला, 6 महिने झालाय एनओटी मिळत नव्हती. ती एनओटी दुसऱ्या दिवशी भाषण केलं संध्याकाळी 4 वाजता आणि दुसऱ्या दिवशी 6 वाजता आमच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला परवानगी मिळाली. मोदी साहेबांचे मी आभार मानले त्यावेळेला. पण नारायणराणे आज तुम्ही मंत्री आहात, तुमचे रवींद्र चव्हाण पालकमंत्री आहेत, तुमचा एक तो पोपटपंची करणारा देवगडचे सावंतवाडीचे आमदार शिक्षण मंत्री आहेत, सगळ्यांनी उत्तर द्या. नारायणराणे तुमची जबाबदारी उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. दीपक केसरकर तुम्हाला सुद्धा उत्तर द्यावंच लागेल. रवींद्र चव्हाण तुम्हाला सुद्धा माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर तुम्हाला जिल्ह्यामध्ये पाय ठेवायचा काही मात्र अधिकार नाही. आणि या जिल्ह्यामध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण काय कमी आहे का? वाढते ना. गावामध्ये बिचारा एका दुसरा तरी वर्षभरामध्ये हार्ट अटॅक जातो. हार्ट अटॅक आल्यानंतर त्याची चिकित्सा करायला, त्याला एन्जिओग्राफी करायला कुठे जावं लागतं? कोल्हापूर. उद्या परवा ओपन होईल. येत्या 2-3 वर्षामध्ये ह्या देशातलं, ह्या राज्यातलं सर्वांग सुंदर 500 बेड असलेलं, किमान 5 ऑपरेशन थिएटर असलेलं आणि त्या 500 बेडच्या रुग्णालयामध्ये किमान 400 डॉक्टर दिवस रात्र सेवा देण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या त्या हॉस्पिटलसाठी आणि हार्ट अटॅक ज्यांना येतो त्यांच्या चिकित्सेसाठी आम्ही कॅथ लॅब मंजूर करून आणली होती. कॅथ लॅब की ज्या लॅबचा उपयोग एखाद्याला अटॅक आला असा कळला की ताबडतोब तिथे घेऊन जायचं, त्याची एन्जिओग्राफी करायची आणि मग त्याच्यावर ऑपरेशन करायचं आणि काय ठरवायचं. आता ही कॅथ लॅब तुम्ही सांगा आवश्यक होती की नाही? सिंधुदुर्गाला होती असेल तर मोठ्याने होय बघा, त्यांच्या कानात जाऊन दे. बघा ही कॅथ लॅब मी वैभव नाईकांनी आणली, ही काय चूक केली का? मग नारायणराणे ही कॅथ लॅब सिंधुदुर्गातली तुम्ही सोलापूरला का पाठवली? उत्तर द्यावंच लागेल. त्याचं मी उत्तर देतोय. तुमच्या एसएसपीएम मध्ये असलेली कॅथ लॅब याच्यावर विपरीत परिणाम होऊ नये, ती बंद पडू नये म्हणून आमच्या जिल्हावासियांची कॅथ लॅब तुम्ही सोलापूरला पळून देताय. मला गाडी सांभाळली. सोलापूरला पाठवली सिंधुदुर्गाची कॅथ लॅब गेल्या महिन्यामध्ये. 1.5 एकर जमीन त्याला मिळू शकले नाही. अरे आम्ही 25 एकर जमीन मेडिकल कॉलेजला दिली. या जिल्ह्यामध्ये किती शासकीय जमिनी आहेत, तर 1.5 एकर जमीन नाकारायची कारण एसएसपीएमची कॅथ लॅब चालली पाहिजे. ती कॅथ लॅब सुद्धा आठवड्यातून एकदाच चालते. कोल्हापूरचा डॉक्टर आला शुक्रवारचा तर बिचाऱ्यांची कोणाची एन्जिओग्राफी होईल, त्याच्यात जा बिचाराने त्या गोव्याला जा नाही तर कोल्हापूरला जा. तसं दोन शिरपूर नावाचा एक मोठा बोर्ड आहे, तिथे अग्रवाल नावाचा एक अधिकारी बसलेला असेल आणि मालवणी लोकांच्या घरासाठी तो अग्रवाल परवानगी देतो. म्हणजे बघा काय आपली हालत होतेली. आणि मग त्यांनी दिली जो पावला आणि 8 महिन्यांनी परवानगी दिली तर बांधलेल्या घराला आता जेवढी घरपट्टी आहे त्याच्या 5 पट घरपट्टी सिडकोला भरावी लागेल. आणि मग अशा वेळेला एकदा त्या सिडकोच्या ताब्यात दिलं की सिडकोला स्वतःचे डीसी रूल बनवण्याचा अधिकार असणार, सिडकोला स्वतःच रिझर्वेशन टाकायचा अधिकार असणार. आणि कशासाठी सगळं तर कोकणातली किनारपट्टी, कोकणाचा समुद्र किनारपट्टी, खाडी किनारपट्टी एवढ्यावरच त्या गुंतवणुकीची नजर नाही बाबांनो. तर असे तुम्ही पुढे जा, इकडे पाठीमागे गेलात की चौके जांभ्या दगडांच्या खाली, पुढे गेलात ते सगळ्या जांभ्या दगडांच्या खाली आहे तो तुमच्याकडे. जांभ्या दगडांच्या खाली आपल्याला माहिती असत
मग आजपर्यंत जांबादगड आपणच काढतो ना. भविष्यामध्ये सिडकोने सगळ्या जांबादगडाच्या खाली ज्या ज्या गावामध्ये आहेत ते सगळे गाव सिडकोच्या ताब्यात द्यायचं ठरवलेलं आहे. कारण का तुम्ही रत्नागिरीमध्ये जर गेलात तर रत्नागिरीमध्ये आता मारवाडी लोकांनी जांबादगडाच्या खाणी चालू केलेल्या आहेत. मारवाडी लोकांनी आणि 45 रुपयाला मिळणारा एक दगड 450 रुपयाला परदेशामध्ये पाठवला जातो. आणि म्हणून जांभळ्या दगडावर ह्या डोंकावळ्यांची नजर, किनारपट्टीवर ह्या डोंकावळ्यांची नजर, कोकणवर संपूर्ण डोंकावळ्यांची नजर. आणि आम्हाला विचारताय विनायक राऊत तुम्ही काय केलंय. होय आम्ही सांगू शकतो. या कोकणची संस्कृती अबाधित राखण्यासाठी मागच्या 10 वर्षामध्ये एकही राजकीय हत्या या कोकणामध्ये आम्ही होऊ दिलेली नाही. हे आमचं कर्तृत्व आहे. संसदेमध्ये मोडून तोडून टाकायला निघालेलं आहे. हुकमी राजवट ह्या देशामध्ये नरेंद्र मोदींना चालवायचे आहे. आणि त्यासाठी या देशामध्ये एनआरसी नावाचा एक घाणेरडा कायदा या देशामध्ये मंजूर करायचा प्रयत्न केला जातोय. एनआरसीचा अर्थ असा आहे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन, असा त्याचा अर्थ आहे. एनआरसी म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ एनआरसी हा केंद्राचा विषय आहे. पण हा एवढ्यासाठी मी तुम्हाला खुलासा करतो की आता हे वर्ष आपलं स्वातंत्र्याचं 75वं वर्ष. आता जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही भारतीय आहात हे सिद्ध करा, तुम्ही डोळ्याने हाणायला केलं करा, तरी मोदी सरकार आता सांगायला निघालंय मुस्लिमांचं कारण पुढे करायचं. अरे मुस्लिम पाकिस्तानी आले, बांगलादेशी आले, अरे हातून लावा, झोपता का. ह्या देशाच्या विरोधात जो काम करेल त्या सगळ्यांची हकालपट्टी करा. पण मुस्लिमांना टार्गेट करत असताना अख्ख्या देशातल्या 144 कोटी लोकांना सुद्धा तुम्ही भारतीय आहात याचा सिद्ध करा. आणि ते सिद्ध करायचं झालं तर ग्रामपंचायतीचा जन्मतारखेचा दाखला तुम्हाला द्यावा लागेल. आता मला सांगा 75 वर्ष स्वातंत्र्याला झाली आणि ज्यांचं वय आता 75 वर्ष आहे, 70 वर्ष आहे, कसं राहू 40 वर्ष आहे, तुम्ही सांगा तुमच्या ग्रामपंचायतीचा जन्म दाखला जातो, तुम्ही किती जण दाखवू शकाल. मग अशा वेळेला जन्म दाखला दाखवला नाही तर ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतील, त्यांचा कायदा म्हणेल की तुम्ही भारतीय नाही, भारतीय नाही. हा त्याचा एनआरसीचा अर्थ आहे. बाबा केवळ मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठी एनआरसी नाही आहे. ह्या देशातला गरीबातला गरीब, ह्या देशाचा अशिक्षित मानव, ह्या देशातले मागास वर्गीय, ह्या देशातले ठाणे जिल्ह्यातले आदिवासी, ठाकर समाज, घोरपे समाज या सगळ्यांना उद्या तुम्ही देशवासीय नाही अशा पद्धतीचं सर्टिफिकेट दिलं जाईल. आणि मग त्यानंतर आधार कार्ड बंद होणार, रॉकेल तर मिळतच नाही, घर मिळणार नाही, प्लास्टिकचे तांदूळ ठेवलं की मोफत अन्नधान्य मिळणार नाही. आणि एवढंच नव्हे तर जे जे आपले भारतीयत्व सिद्ध करायला अपयशी ठरले त्यांना मतदानाचा अधिकार सुद्धा मिळणार नाही. हा धोका एनआरसीच्या माध्यमातून येतोय. बाबांनो, लोकसभेमध्ये जाऊन विनायक राऊतने अभ्यास केला म्हणून घरपर्यंत तुमच्याशी बोलू शकतो. नारायण याचा अर्थ तुम्ही सांगाल का हो. एनआरसी तुम्ही का आणता हे सांगाल नाही सांगाल, पण तरी ठीक आहे. शिमग्यातले जसे नाचे असतात तिथे येतात आता नाचायला, आपल्याला काय सवय द्यायची फक्त. पण सवय देताना सुद्धा 1 पैशाच्या वर नाही. एका गावातून जे जे तुम्ही उपस्थित आहात त्या सगळ्यांना विनंती, जे मी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एक शब्द जरी अतिरेकी असेल, एक शब्द जरी खोटा असेल, एक शब्द जरी जाणून बुजून आरोप करणारा असेल तर मला एकही मत देऊ नका.
पण जर खरा बोललं असेल विनायकराव तर ह्या भारतीय जनता पक्षाच्या नाव मत मागणाऱ्याला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपासून हद्दपार करा, देशातून हद्दपार करा आणि जी जगदंबेने तुमच्या हातात मसाल दिलेली आहे त्या मसालीच्या उजेडामध्ये हे भ्रष्टाचारी आणि बकासुरी वृत्तीचे राजकारणी याला जाळून टाका आणि विनायकराव सारखे एका प्रामाणिक जिल्हावासियांच्या पाठीशी भक्कमपणे मसाल रूपी आशीर्वाद मला त्या साथ मिळाला ही विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.